लाडकी बहीण योजनेचे 2,000 रुपये देणार. मल्लिकार्जुन खरगे यांनी केली घोषणा. म्हणाले, महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकणार. जयदीप आपटेला 6 दिवसांची पोलीस कोठडी. मालवण कोर्टाचा निर्णय. बुधवारी रात्री झाली होती अटक. राहुल गांधी पवार एकाच मंचावर. ठाकरेंचे पत्रिकेत नावही नाही. आघाडी चांगलीवरून वाद कायम. विश्वजित कदमांचे स्पष्टीकरण. अब्दुल सत्तारांची मध्यस्थी फळाला. मनोज जरांगे यांची फोनवरून फडणवीसांसोबत चर्चा. आज सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. प्रशासनाचा भुंगळ कारभारावर संतापले पियुष गोयल. विकास कामांची अर्धवट माहिती घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांची केंद्रीय मंत्र्यांकडून खरडपट्टी. डोंगी भाजपचा खरा मुखवटा सध्या टराटरा फाटतोय. एसटी संपाबाबत उपमुख्यमंत्री ब्र देखील काढत नाही. ठाकरे गटाचा हल्लाबोल. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयात अभिनेता रितेश देशमुखची सदिच्छा भेट. शिवकालीन वाघनखांचे प्रदर्शन पाहिले. देवस्थानाच्या विकासासाठी 275 कोटी. शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी. बीड, जालना, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये सुशोभीकरण. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कमांडोंना पुण्यात 6 महिन्यांचे प्रशिक्षण. DIT मध्ये अत्याधुनिक सायबर अभ्यासक्रम तयार. गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी घेतली लाच. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या AI पोलीस शिपायाला अटक. पडेगाव उपकेंद्रावरील 15,000 ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा. 10 MVA पेक्षा क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित. समर्पित संघ स्वयंसेवकांमध्ये पूर्व हालचालीत स्थिती सुधारत आहे. डॉक्टर मोहन भागवत. संघटनांमुळे पूर्वचालित आजची परिस्थिती सुधारते. परदेशी तरुणांनी केले ग्लोबल गणेश फेस्टिवलचे उद्घाटन. जर्मन तरुणीकडून मर्दानी खेळाचे सादरीकरण. विद्यापीठाची शोध मोहीम सुरू. फुल कॅरी ऑनचा निर्णय घेण्यास कारणीभूत. प्राध्यापकांवर होणार कारवाई. चुकीच्या मूल्यांकनाचा ठपका. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. उपसंचालक महेंद्र ढवळे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 तारखेला वर्ध्यात येणार. विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना मदत आणि किट मनी धनादेश वाटप करतील. दीक्षाभूमीला कोणत्या नियमाच्या अंतर्गत जामीन देता येईल? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्याला विचारणा. स्पाइसजेट एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यावर चोरीचा गुन्हा दाखल. प्रवाशाच्या बॅगचे कुलूप तोडून 7,000 रोख रक्कम लांबवली. शिवापूर जवळील ट्रक अपघात. 4 जण ठार तर 23 जण गंभीर जखमी. JCBच्या सहाय्याने बाहेर काढले मृतदेह. सेल्फी काढणे पडले महागात. फोटोच्या नादात नदीत पडून तरुणीचा तरुणासह मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील 16 शिक्षकांना आदर्श पुरस्कार. एका शिक्षकाला राज्यस्तरीय पुरस्कार. CU संजिता महापात्रा व मान्यवरांची उपस्थिती. नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. कासा पुष्पोत्सव पर्यटकांसाठी खुला. कास पुष्प पठार 7 वर्षातून एकदा उमलणारी टोपली कारवाने व्यापली संपूर्ण पठार. राज्यात 1,17 कोटींच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता. सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक व वाहन निर्मिती गुंतवणूक. 29,000 रोजगार निर्मिती. एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा. म्हणाले, नड्डाच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पण अधिकृत घोषणा नाही. राज्यातील 2 बड्या नेत्यांचा विरोध.
पुतळा कोसळणे ही नैसर्गिक घटना, वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. म्हणाले अमेरिका आणि उज्जैनलाही पुतळा कोसळल्याची घटना घडलीये, मग आपटेंवरच गुन्हा का? उमरेड शिवापूर रोडवर ट्रॅव्हल्सचा अपघात, 4 जण जागीच ठार तर 22 प्रवासी गंभीर जखमी. ट्रॅव्हल्स रेशनच्या उभ्या ट्रकला धडकल्याने झाला अपघात. लाडकी बहीण योजनेचे 2000 रुपये देणार, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा केली. म्हणाले महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देशही जिंकेल. जयदीप आपटेवर होणार कठोर कारवाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. कायद्यापुढे सर्व समान असल्याचा केला दावा. मालेगावच्या कृषी विज्ञान संकुलात शिवाजी महाराजांचे नाव, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय. दादा भुसेंची होती मागणी. उद्धव ठाकरे गटाचे 22 शिल्लेदार ठरले, मुंबईतील संभाव्य उमेदवारांची यादी समोर. नव्या जोड्यांचा मेळ, आदित्य ठाकरे परळीतूनच लढणार. पुणे नेत्रतज्ञ संघटनेतर्फे विशेष कार्यक्रम, नेत्रदान जनजागृतीवर गायन, नृत्य तसेच लघुपटनाचे प्रदर्शन. आंब्याची फांदी डोक्यावर पडून दुचाकीवर ठार, कचरा वाहणाऱ्या ट्रकच्या धडकेमुळे पडली होती फांदी. मुलींना घाबरू नका, अन्याय झाला तर बिंदास लढा. गौतमी पाटीलची मुलींना सल्ला, राजकारणात येण्याबाबतही केला खुलासा. नोंदणी व मुद्रांक विभागात भ्रष्टाचाराचा कळस, अधिकारी नागरिकांकडून पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर. काँग्रेसची कारवाईची मागणी. रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, पोलिसांनी केला. 110 ते 130 जणांवर गुन्हा दाखल. गणेश विसर्जन मिरवणूक रद्द करून शिक्षण आरोग्याचा जागर, पुण्यातील हिंदू युवक मित्र मंडळाचा पुढाकार. 120 जणांना वैद्यकीय सहाय्य. आदित्य ठाकरेंचा दौरा, राजकीय स्टंटबाजी, संजय शिरसाट यांचा दावा. पवारांनी ठाकरेंना संपवण्याचा कट असल्याचा केला आरोप. लाडकी बहीण योजनेचे 1.60 कोटी लाभार्थी, आतापर्यंत 4787 कोटी रुपयांचे वाटप. कॅबिनेट बैठकीत 15 महत्वाचे निर्णय. खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन. जेजुरी देवस्थानकडून मानपत्र प्रदान.